महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर एक जपानमधली पोस्ट होती, ती लय व्हायरल होती, ती भरपूर जणांनी वाचली असेल आणि जर काय जणांनी वाचली नसेल तर ती नक्की ऐका. जपानमध्ये युद्धाच्या काळात एक मुलगा पाठीवर त्याच्या नुकत्याच मरण पावलेल्या भावाला पाठीशी बांधून पायी चालत होता. आपल्या मेलेल्या भावाला नीट दफन करावं या भावनेने तो दूरवर चालत होता. त्याला पाहताच एक सैनिक पुढे आला आणि म्हणाला, प्राण गेलेल्या भावाला पाठीवर घेऊन एवढ्या लांब चालत आहेस, ते ओझे खाली टाकून दे म्हणजे तुला हलके वाटेल. त्यावर तो छोटा मुलगा म्हणाला की हे ओझे नाहीये सर, हा माझा भाऊ आहे. हे ओझे नाहीये, हा माझा भाऊ आहे. हे ऐकून त्या सैनिकाच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हापासून हा फोटो म्हणजे तो फोटो सिम्बॉल ऑफ युनिटी म्हणून प्रसिद्ध झाला. हे ओझे नाहीये सर, हा माझा भाऊ आहे. जपानमध्ये तो एक फोटो आहे जो मी तुम्हाला दाखवलंच, सिम्बॉल ऑफ युनिटी म्हणून प्रसिद्ध झाला. हे ओझे नाहीये सर, हा माझा भाऊ आहे. हा बोध किती सुंदर आहे. आपले लहान मोठे भाऊ बहीण आपल्याला ओझे नाहीत. आयुष्याच्या वाटेवर चालताना ते पडले तर त्यांना उचला, दमले तर आधार द्या. ते चुका करतील तर त्यांना समजावून सांगा. मोठ्या मनाने माफ करा आणि जर अख्ख्या जगाने त्यांना दूर लोटले तर तुम्ही त्यांना पाठीवर घ्या, कारण ते ओझे नाहीये, ते तुमचे स्वतःचे भाऊ बहीण आहेत. जस्ट बी देअर फॉर देम, लेट देम नाऊ, आय एम हिअर फॉर यू. बस. म्हणजे काय आहे, आता भरपूर जण, मी स्वतः वेगळं राहतो, पण वेगळं राहतो याचा अर्थ असं नाही की मी माझ्या आई माझा भाऊ वाऱ्यावर सोडलेले आहे. मी त्यांच्याकडे लक्ष देऊन राहतो. आता वेगळं राहायचं कारण भरपूर जणांचं वेगळं असतं. काहींना जॉब निमित्त तर काहींना कुठल्या गोष्टी नाही. माझी आई अशी साधारण 2 घरं लांब राहते माझ्यापासून, पण आई आणि भाऊ जर दिसले नाही तर मला कावरं बावरं होतं. कारण त्याचं काय आहे ना, मला जेवढी माझी बायको महत्त्वाची तेवढंच मला माझी आई आणि भाऊ महत्त्वाचे. मला वडील नाही आहेत, पण मला ही गोष्ट कायम सगळ्यांना सांगूशी वाटतं की काही पैशांसाठी आपण आपल्या भावा बहिणींसंग भांडतो. आता माझी एक गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगेलच, नक्कीच सांगेल, ती तुम्ही ऐकावी. ती पण एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे की कसा त्रास होतो आणि पैसे बघितल्याच्या नंतर डोळे कसे फिरतात लोकांचे, ती सांगेल मी तुम्हाला. पण एवढंच वाटतं की आपल्या भाऊ बहिणींना लांब करू नका. काही गोष्टी असतात, आज बी जर माझ्या भावाला कोणी हात लावायचा कोणी प्रयत्न जरी केला किंवा त्याला शिवी जरी दिली ना, तर त्याच्याला काय करेल मी सांगते. इथपर्यंत आपली ताकद ठेवा. आई आणि भाऊ आपल्या फॅमिलीला सोडून बाकी आपल्याला काय कोणाला करायचं करू द्या.